जैन धर्म म्हटला तर खूप सूक्ष्म आहे आणि जो सूक्ष्म धर्म आहे तो ज्ञानीच ग्रहण करू शकतो. पण ज्ञानी जीवालाच सूक्ष्मतेचा ग्रहण होतो. अज्ञानीला तर बाजार समोर दिसते त्यालाच खरं मानतो, है की नाही. तर इथे काय म्हटलेलं आहे, तर दशधर्म उत्तरोत्तर सूक्ष्म होत जातात. जसं म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध अधिक पातळ, नंतर त्यापेक्षा बकरीचं अधिक पातळ, है की नाही. बकरी म्हणजे शेळीला म्हटलेले बरं का. त्यापेक्षा मातेचं दूध अजून पातळ असतं, त्यापेक्षा पाणी पातळ असतं, त्यापेक्षा मागच्या दुधापेक्षा पाणी पातळ असतं. आणि त्या पाण्यापेक्षा पातळ काय हो, ज्ञान. म्हणून त्याला सूक्ष्म म्हणते. म्हणजे सूक्ष्म असतं, जे सूक्ष्म असतं त्यालाच किंमत आहे. मोठे दिसते त्याला कमी किंमत आहे का. व त्यापेक्षा ज्ञान पातळ असतं म्हणून ते पचण्यास हलकं असतं. ज्ञान पण कोणाला ज्ञान दृष्टी असेल का. हा विश्वास ठेवूनच आपण ज्ञानी साधू जणांच्या संगतीमध्ये रमलो तर आपण हे सहजपणे ज्ञानी आत्मा आहोत हा विश्वास प्राप्त. धर्माचरणाची गोडी वाढेल. पाण्याची सतत धार पडून पर्वत सुद्धा दुमावतो, पण मोठी धार पडून नाही पडत, बारीक धार पाहिजे, है की नाही. दुभंगतो तशी आपल्याच आत्म्याची ज्ञानधार आपल्याच व्यवहाराने अशुभ कर्मसहित आत्म्यावर सतत पडले असता वज्रासारखी कठीण कर्म सुद्धा, त्याला आपण निराचित म्हणतो, है की नाही काय, तर 30 कर्मे सुद्धा तुमच्या ज्ञानाराधनेने भंग होतात. कर्मे दूर होऊन आत्मा निर्मळ अंतरात्मा झाल्याचा अनुभव आपण सारे घेऊया. हीच निर्मळ भावना हे सभासागर महाराज करत आहेत की सगळे आत्मे कसे व ज्ञानधारी हो, कसे व